प्राजक्ता मोठ्याने बोल ना. नमस्कार. शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार कसे घालायचे ते आपण आता पाहणार आहोत. सूर्यनमस्कारासाठी उभं कसं राहायचं, तर पहिली गोष्ट म्हणजे ताठ उभं राहायला पाहिजे. दोन्ही पावलं ही व्यवस्थित जुळलेली असली पाहिजे आणि दोन्ही हात शरीरालगत ताठ. आता आपण सूर्यनमस्कार घालूया. आणि हात जोडताना सुद्धा हाताचे अंगठे हे आपल्या हृदयाजवळ येतील अशा पद्धतीने हात जोडलेले असले पाहिजे. ह्या स्थितीमध्ये आपले पूर्ण शरीर वरच्या दिशेने ताणले जाते, त्यामुळे आपल्या पोटावरची चरबी, हाताखालची चरबी कमी होण्यास मदत होते आणि मुलांची उंची वाढण्यास देखील मदत होते. 2. ह्या स्थितीमध्ये आपले पुढील शरीर आकुंचन पावलेले असते आणि मागचे शरीर हे ताणलेले असते, त्यामुळे पोटावरील चरबी कमी होते आणि पोट साफ होण्यास मदत होते आणि मेंदूकडे अधिक रक्तपुरवठा होऊन मेंदूचे कार्य सुद्धा चांगले राहते. 3. या स्थितीमध्ये पाठीचा कणा हा सरळ राहतो, त्यामुळे एक पाय पोटावर दाबते असल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आणि पायांची कार्यक्षमताही वाढते. 4. ह्या स्थितीमध्ये आपल्या शरीराचा त्रिकोण होतो. पुढील बाजूस आकुंचन आणि मागील बाजूस ताण असा आलेला असतो, त्यामुळे मेंदूकडे रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते आणि पायाच्या मागच्या बाजूची कार्यक्षमता देखील वाढते. पायाच्या मागच्या बाजूला ज्या गुठळ्या झालेल्या असतात नसांच्या, त्या कमी होण्यास मदत होते. 5. पोटावर दाब येतो, त्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते, पोट साफ होण्यास मदत होते आणि कोपर हे पूर्ण मागे घेतलेले असल्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, छाती पूर्ण रुंदावते. 6. दंडासन. यामुळे हाताची कार्यक्षमता वाढते. मान पूर्ण वर केल्यामुळे थायरॉइड ग्रंथीचे कार्य चांगले राहते. 7. चौथ्या स्थितीमध्ये जे फायदे होतात म्हणजे शरीराचा त्रिकोण झाल्यामुळे मागील बाजूस ताण आणि पुढील बाजू आकुंचन अशी पावलेली असते, मेंदूकडे रक्तपुरवठा झालेला असतो, त्यामुळे हेच सगळे फायदे 7व्या स्थितीमध्ये सुद्धा होतात. 8. ह्या स्थितीमुळे पाठीचा मणका सरळ राहण्यास मदत होते आणि पोटावर पायाचा दाब येत असल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. 3ऱ्या स्थितीमध्ये जे फायदे होतात तेच ह्या सुद्धा स्थितीमध्ये होतात. 9. ह्या स्थितीत आपले पुढील शरीर आकुंचन आणि मागचे शरीर ताणलेले असते, त्यामुळे पोटावरील चरबी कमी होते, पोट साफ होण्यास मदत होते, मेंदूकडे अधिक रक्तपुरवठा होतो. 2ऱ्या स्थितीमध्ये जे फायदे होतात तेच फायदे या 9व्या स्थितीमध्ये होतात. 10. पूर्व स्थितीमध्ये यायचे आहे. इथे आपला सूर्यनमस्कार पूर्ण होतो.